नमस्कार, मावलेस किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज पाहणार आहोत वांगी। आज आपण भरलेली वांगी करत आहोत। त्यासाठी आज मी पटापट दाखवणार आहे। इथे मी मसाला वगैरे सगळं आज तयार करून घेतलेला आहे। वाटण वगैरे वाटायचं नाही आहे, झटपट दाखवणार आहे। कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, इथे वांगीसुद्धा मी कापून घेतलेली आहेत। गरम मसालासुद्धा वाटून ठेवलेला आहे, तोच मी दाखवणार आहे। आलं लसणाची पेस्ट आणि वाटण। आता आपण पटकन फोडणी पाहणार आहोत आणि वांगे असे कट करून भिजत ठेवलेले आहेत काळे पडू नये म्हणून। चला पाहूया। 2 ते 3 पळी आपण इथे तेल ॲड करणार आहोत। त्याचबरोबर मी ते कांदा सुद्धा इथे ॲड करत आहे। कढीपत्ता, इथे शेंगदाण्याचा कूट, मीठ, पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे हे, एक चमचा आपल्या घरातला मसाला आहे, सगळं आपण एकत्र करून घेत आहोत। कांदा, खोबरं, आलं, लसूण हे सगळं मसाला ॲड केलेला आहे। हा इथे ओला वाटप तो सुद्धा आपण ह्याच्यात मिक्स करून घेणार आहोत। कांदा आपला ब्राऊन झालेला आहे, त्याचबरोबर आपण इथे आलं लसूणची पेस्ट सुद्धा ॲड केलेली आहे, ती आपण ह्याच्यावर परतून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण इथे टॅमॅटो सुद्धा ॲड करणार आहोत, तोही छान इथे मऊसूद होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत। पण ह्याच्यात सुद्धा लाल तिखट थोडंसं टाकत आहोत, थोडीशी हळद, पाव चमचा लाल तिखटसुद्धा पाव चमचा इथे मी ॲड केलेला आहे। त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करत आहे आणि आपल्या घरातला जो साठवणीतला मसाला आहे तोही मी इथे अर्धा चमचा टाकून घेत आहे। आपण हे सर्व एकत्र करून घेऊया। आता आपण इथे जो मसाला तयार केलेला आहे ते वांग्यामध्ये भरून हे आपण इथे ह्या तेलामध्ये सोडणार आहोत। कोथिंबीर ॲड करत आहे, अशा प्रकारे भरून घेत आहे। त्याचबरोबर आपली भरून इथे वांगी तयार झालेली आहे। आता आपण ही इथे ॲड करणार आहोत। त्याचबरोबर राहिलेली कोथिंबीर सुद्धा आपण इथे ॲड करत आहोत। राहिलेला मसाला सुद्धा थोडंसं आपल्याला इथे पाणी सोडायचं आहे। जास्त पाणी सोडायचं नाही आहे, एवढ्याच पाण्यामध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत। आपण हे आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आपण याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत।
मस्त तरी सुटली आहे, छान तेल सुटलेलं आहे. आता आपण एक साईड परतून घेणार आहोत. वांग शिजलेलं आहे, कवळं आहे, त्यामुळे तरी पण एका बाजूने कच्चं नको राहायला. जास्त वेळ लागत नाही आहे, हे वांग झटपट होतं. अजून आपण 10 मिनटं असंच वाफेवर शिजवून घेणार आहोत. जर तुम्हाला अजून पातळ जर हवं असेल त्याच्यात आपण पाणीसुद्धा थोडं गरम पाणी ॲड करू शकतो. पहा, मस्त तेल सुटलेलं आहे. झालेलं आहे आपलं. फक्त 5 मिनटं अजून शिजवून घेणार आहोत. वांग थोडंफार मोकळं झालेलं आहे. असंच 5 ते 10 मिनटं अजून बारीक गॅसवर मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत. परत आपण झाकण ठेवून 10 मिनटं शिजवत आहे. आपलं वांग शिजलेलं आहे. जेव्हा वांग असं वेगळं तुटून वेगळं होतं तर समजून जायचं की वांग शिजलेलं आहे. पाहू शकता, हे बघा, सहज तुटलं. आता आपण मस्त तेल पण छान तरी आलेली आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपलं भरीत तयार झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.